नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला गणेश सर, आपल्या गणेश घोडे सर सायन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्षाचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्थ स्टँडर्ड स्टेट बोर्ड यांचा मॅथ्स पार्ट फर्स्ट अल्जेब्रा त्याच्यातला पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नाव काय त्याचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याचा अर्थ आधी समजून घेऊया आणि नंतर लेक्चरला चालू करूया, नंतर टॉपिकला चालू करूया. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल डेफिनेशन लिहिलेली आहे, त्याच्या अगोदर थोडंसं बघूया आपण. इक्वेशन कशाला बोलणार बाळांनो? सपोज मी काय लिहिलंय, 3x is equal to 4. Another one example, 4x is equal to 2. Another one, that is 3y is equal to 2. इक्वेशन आहे, समीकरण आहे. रिझन याच्यामध्ये कोणतं चिन्ह आलंय? इज इक्वल टू साइन आलंय. कोणतं आलंय? इज इक्वल टू. त्याच्यामुळे हे काय झालंय? समीकरण झाले. मग अजून एक घेतलं आपण तर 3/2x इज इक्वल टू 4. समीकरण येत आहे? यस, ऑब्विसली समीकरण येत आहे. हे घेतलं आपण 4 इज इक्वल टू 2. समीकरण येत आहे? यस, समीकरण येत आहे. चला पुढे गेल्यानंतर बघूया. आता इक्वेशन समजलं, मग लिनियर कशाला बोलणार तुम्ही? ही लिनियरची कन्सेप्ट आपण ज्यावेळेस नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये बघणार आहे ना, आता आपण 1.1 बघणार आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला लिनियर हे इक्वेशन सोडवायचंय, पण कशाने? ग्राफिकल मेथडने. कशाने सोडवायचंय? ग्राफिकल मेथडने. ज्यावेळेस आपण हे लिनियर इक्वेशन सोडवायचं म्हणजे काय करायचं? पुढे मी सांगणार आहे. इक्वेशन सोडवायचं म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. कशाच्या? एक्स आणि वायच्या. आता एक्स आणि वाय काय आहे ते अगोदर समजून घ्या. इक्वेशन समजलं. आता समजा मी एखादं इक्वेशन घेणार आहे, पुढे घेणार आहे, किंवा आधीच सांगतो तुम्हाला मी एक इक्वेशन. सपोज मी घेतलं 4x प्लस 2y इज इक्वल टू 3. हे इक्वेशन जर मी घेतलं आणि याच्या मी जर व्हॅल्यू फाइंड आउट केलं किंवा याचा ग्राफ काढला, काय केला मी? याचा ग्राफ ड्रॉ केला, तर तो ग्राफ कसा येणार आहे? अशा लिनियर किंवा एका लाईन मध्ये येणार आहे. काय येणार आहे? एका लाईन मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे याला काय बोलायचंय? लिनियर इक्वेशन. आता हे लिनियर इक्वेशन, आता व्हेरिएबल काय ते समजून घ्या. व्हेरिएबल कशाला बोलतो आपण? सपोज आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेलं आहे बघा. समजा मी काय घेतलं, 3x प्लस 4y प्लस 5 इज इक्वल टू 3. लिनियर इक्वेशनच आहे, ठीक आहे. बघा आता त्याच्या कंडिशन काय ते पण मी सांगणार आहे. याच्यामध्ये बघा 3, 4, 5 नंबर्स आहेत, बरोबर ना? मग राहिलंय काय? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय याला काय बोलायचंय? व्हेरिएबल. मराठीत त्याला चल बोललं जातं. काय बोललं जातं? चल. यांना काय बोलायचं? व्हेरिएबल. आता अर्थ समजून घ्या. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर कसं? त्याचा आन्सर फाइंड आउट केल्यानंतर ग्राफ कसा येणार आहे? स्ट्रेट येणार आहे. कसा येणार आहे? स्ट्रेट येणार आहे. इक्वेशन म्हणजे काय? इज इक्वल टू 3x इज इक्वल टू 4. इक्वेशन इन टू व्हेरिएबल. व्हेरिएबल किती घेतलेत आपण? एक्स आणि वाय. किती घेतलेत? एक्स आणि वाय. अर्थ समजला? असं इक्वेशन की ज्यामध्ये जे लिनियर असेल, ग्राफिकली जर पाहिलं, ग्राफिकली मेथडने जर काढलं, तर त्याचा काय आला पाहिजे? ग्राफ स्ट्रेट आला पाहिजे. दुसरं, इक्वेशन इज इक्वल टू साइन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि नेक्स्ट, इन टू व्हेरिएबल. टू व्हेरिएबल म्हणजे काय? याच्यामध्ये असणारी जी दोन चल आहेत, किंवा आपण त्याला काय बोलतो? अल्फाबेट आहेत, एक्स आणि वाय. किती असले पाहिजेत? व्हेरिएबल 2 असले पाहिजेत. म्हणजेच काय येणार आहे ते? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बरोबर? अर्थ समजला चॅप्टरचा. आता बघा, लिनियर इक्वेशन आहे का नाही हे ठरवण्यासाठी एक डेफिनेशन समजून घ्या. कोणती डेफिनेशन बघा? अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल. असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत. कोणते कोणते मी आता सांगितलं? एक्स आणि वाय. एक्स वाय पेक्षा वेगळे असतील, ए बी असतील, पण किती पाहिजेत? 2 पाहिजेत. एक चालणार नाही. नेक्स्ट, द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन व्हेरिएबल इज 1. आता याच्यातल्या जे व्हेरिएबल्स आहेत त्याची डिग्री किती असली पाहिजे? 1 असली पाहिजे. 1च्या जास्त आली तर लिनियर इक्वेशन होईल का? होणार नाही. परत एकदा सांगतो, असं इक्वेशन की ज्यामध्ये किती हे असले, व्हेरिएबल किती असले पाहिजेत? 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. बरोबर ना? किती व्हेरिएबल असले पाहिजेत? 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. बरोबर ना? त्याच्यानंतर पुढं जरी 2 व्हेरिएबल असले तरी त्या व्हेरिएबलचा इंडेक्स, घातांक किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. त्यावेळेस त्याला काय बोलायचंय? लिनियर इक्वेशन. अजून पुढे जाऊन बघा. नेक्स्ट,
अँड किंवा जनरल फॉर्म बघा त्याचा ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. परत एकदा सांगतो जनरल फॉर्म ax प्लस बी वाय प्लस सी आता इज इक्वल टू 0. याच्यातला x आणि y तुम्हाला समजला. x आणि y काय सांगितलं मी आता तुम्हाला, इट्स अ व्हेरिएबल, बरोबर. मग ए बी सी हे काय आहेत रे, रिअल नंबर आहेत. काय आहेत हे, रिअल नंबर आहेत. रिअल नंबर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत कोणते असतात ते. नेक्स्ट बट कंडिशन बघा, ए बी सी आर रिअल नंबर बट नॉट इज इक्वल टू 0. रिअल नंबर आहेत पण त्यांची व्हॅल्यू 0 आली पाहिजे का, नाही. आणि 0 आली तर हे लिनियर इक्वेशन होणार आहे का, अजिबात नाही. डोक्यात येत आहे, समजतंय. आपण एक 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 एक्झाम्पलनं ते समजून घेणार आहे. लक्षात येत आहे. बघा एक एक एक्झाम्पल. लिनियर इक्वेशन आपण समजून घेतलंय. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. जनरल फॉर्म काय आहे त्याचा, ax इथं लिहून टाकतो मी. जनरल फॉर्म ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हा काय आहे त्याचा जनरल फॉर्म आहे, बरोबर ना. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. कंडिशन काय, हे जे व्हेरिएबल आहेत याचा इंडेक्स काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. आणि जे ए बी सी हे जे नंबर आहेत, रिअल नंबर आहेत, त्यांची व्हॅल्यू 0 असली पाहिजे का, अजिबात नाही. असेल तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल येईल का, येणार नाही. बघा बुकमध्ये तुमचा चार्ट दिलेला आहे, त्याच्यानुसार आपण एक्सप्लेनेशन बघूया. पहिलं एक्झाम्पल बघा त्याच्यातलं, 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही हे बघायचं आहे. ऑलरेडी दिलंय ते 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. चेक करा याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत का, m n दोन व्हेरिएबल आहेत, यस दोन व्हेरिएबल आहेत. नेक्स्ट कंडिशन, याच्यातले जे व्हेरिएबल आहेत त्याचा इंडेक्स 1 आहे का, इंडेक्स 1 आहे का चेक करा, यस इंडेक्स 1 आहे. तिसरी कंडिशन, ज्या ए बी आणि सी ची व्हॅल्यू दिलेली नाहीये किंवा ही पुढली 12 या रिअल नंबर्स आहेत का, 0 त्याची व्हॅल्यू आहे का, नाहीये. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. चला आता पुढे जाऊया. 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. चेक करा याच्यात. पहिली कंडिशन दोन व्हेरिएबल आहे, कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन, या दोन्ही व्हेरिएबलचा इंडेक्स किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. इथे इंडेक्स किती आहे रे मुलांनो, 2 आहे. इंडेक्स किती आहे, 2 आहे. म्हणजे सेकंड कंडिशन याने अप्लाय केली का, अप्लाय झाली का याला, नाहीये. इंडेक्स किती आला, 1 पेक्षा जास्त आला, बरोबर ना. इंडेक्स किती आला, 1 पेक्षा जास्त आला. त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन आहे का इंटू व्हेरिएबल, अजिबात नाही. नेक्स्ट चला पुढे जाऊया. नेक्स्ट पुढलं एक्झाम्पल बघा, √2x व्यवस्थित बघा आता, √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही चेक करा. आता याच्यामध्ये पहिली कंडिशन बघा, दोन व्हेरिएबल आहेत, यस दोन व्हेरिएबल आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये ते बसलं. त्या दोघांचा इंडेक्स 1 1 आहे, यस इंडेक्स पण काय आहे 1 1. आता इथं इंडेक्स दिला नाही, घातांक दिला नाही, म्हणजे तो किती असतो, 1 असतो. किती असतो रे बाळांनो, 1 असतो. 1 1. नेक्स्ट स्टेप आता बघा, ABC व्हॅल्यू त्याच्या रिअल नंबर येत आहेत का, डोक्यामध्ये कन्फ्युजन काढून टाका. √2 आणि √5 बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल हे लिनियर इक्वेशन नाहीये, पण हे लिनियर इक्वेशन आहे. √2 आणि √5 हे रिअल नंबर आहेत, त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन येणार आहे. लिनियर इक्वेशन काय होणार आहे, येणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये बघा दोन व्हेरिएबल आहेत, यस आहेत, x आणि y हे दोन्ही पण व्हेरिएबल आहेत. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन, या व्हेरिएबलचा इंडेक्स 1 1 आहे, यस इंडेक्स काय आहे, याचा पण 1 आहे, याचा पण 1 आहे. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. पण तिसऱ्या कंडिशन मध्ये हे इक्वेशन बसत नाहीये. कोणतं आहे, ABC यापैकी सगळ्यांच्या व्हॅल्यू 0 एवढे आल्या पाहिजेत का, नाहीये. त्याच्यातली एक व्हॅल्यू 0 येते, ए ची व्हॅल्यू काय येते, 0 येते. त्याच्यामुळं हे
इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही, आहे का ते नाही. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा आता 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. परत एकदा तेच 0.3x दोन व्हेरिएबल आहेत x आणि y, दोन व्हेरिएबल आहेत, दोघांचा इंडेक्स 1 1 आहे, दोघांचा इंडेक्स 1 1 आहे बरोबर. पण पुढली कंडिशन बघा, a आणि b ची व्हॅल्यू 0.3 ठीक आहे, पण b ची व्हॅल्यू बघा 0 किती आहे ती 0. मग b ची व्हॅल्यू आपल्याला 0 पाहिजे का नाहीये, b ची व्हॅल्यू काय आली इथं 0 आली. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का, अजिबात होणार नाही. नेक्स्ट आता हे जरा व्यवस्थित इक्वेशन बघा, हे होईल का नाही. चला पुढला आता नेक्स्ट 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 0. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशन होईल का. अगोदर हे सोडून घेऊया बाळांनो. 4/x प्लस 5/y याला जर व्यवस्थित करायचं म्हटलं, मी या बाजूला करतो बघा. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन व्यवस्थित करून घ्यायचं म्हटलं. आता तुम्हाला माहिती आहे घातांकाचा नियम, एक घातांकाचा नियम तुम्हाला सांगतो. एक नियम असा आहे बघा, 1/a इज इक्वल टू, हे जर वरती घ्यायचं असेल, हे जर वरती घ्यायचं असेल तर आपण कसं लिहितो, a रेश टू मायनस 1, a रेश टू मायनस 1 असं लिहितो. समजतंय घातांकाचा नियम. ठीक आहे, चला पुढे जाऊया. a लिहिला फक्त मी. आता जर मला हे या टाईपमध्ये लिहायचं असेल आणि x वरती घ्यायचं असेल, कारण मला काय पाहिजे, या टाईपचं इक्वेशन पाहिजे ना, ते अरेंज करण्यासाठी जर मी काय केलं, 4x ला वरती घेतला. आता याचा इंडायसेस एकच आहे, वरती गेल्यावर ते प्लसचा काय होईल मायनस होईल. काय होईल मायनस होईल. इथं इंडायसेस दिला नाही, मला वाटतंय तुम्हाला समजलं असेल. इथं 1 असेल ना तो बरोबर, हा 1 आहे. इकडे वरती गेल्यावरती तो काय होईल -1. याच्यामध्ये पण बघा हा x तुमचा डिनोमिनेटरला आहे, वरती जाताना तो काय होणार आहे मायनस होणार आहे. नेक्स्ट जर आपण प्लस 5चं जर बघितलं, y पण काय होईल -1 इज इक्वल टू काय झालं 0 झालं. काय झालं 0. आता बघा आपली कंडिशन याच्यात सॅटिस्फाय होते का. व्हेरिएबल तर 2 येत आहेत, a आणि b ह्याची व्हॅल्यू पण काय ते रिअल नंबर येते. पण बघा दुसरी एक कंडिशन, त्याचा इंडायसेस 1 येत नाहीये, तो -1 येतोय. काय येतोय तो -1 येतोय. त्याच्यामुळं पण हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल येईल का, येणार नाही. चला आता शेवटचं इक्वेशन बघा, 4xy व्यवस्थित बघा, 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. काय म्हटलं मी, 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बघा xy मायनस 5y मायनस 8, याच्यामध्ये पहिलं इथं एक व्हेरिएबल आहे, इकडे एक व्हेरिएबल आहे, मान्य केलं. पण याच्यामध्ये दुसरं व्हेरिएबल पहिल्या ह्याच्यातच आलंय. समजतं ना, पहिल्या ह्याच्यात आपल्याला काय पाहिजे, 2 व्हेरिएबल पाहिजेत. समजतंय. त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल येईल का, येणार नाही. येणार आहे का नाही. जर मी फक्त इथला y पुसला असता बघा, y रब केला असता तर हे लिनियर इक्वेशन आलं असतं. पण यांनी काय दिलं इथं, 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. हे झाले काही एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत बघा बाळांनो. बुकमध्ये जो चार्ट दिलाय तो चार्ट मी व्यवस्थित तुम्हाला सोडून दिलेला आहे. याच्यानंतर आता काय बघायचं आपल्याला, हे लिनियर इक्वेशन सोडवायचं कसं. सोडवायचं म्हणजे काय, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट कशा करायच्या ते आपण एका मेथडने काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ते बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बघायचं आहे. त्याच्या अगोदर 1-2 एक्झाम्पल सोडून दिलेले आहे, ते पण मी काय करतोय तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण पुढे जाऊया.